नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नागपंचमी विशेष खांडवी बनवणार आहे। खांडवीसाठी लागणारे साहित्य बघूया आपण तांदूळ घेतलाय। हा 1 वाटी तांदूळ घेतलाय। हे बघा, हा 1 वाटी तांदूळ घेतलाय। 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलाय आणि 1 वाटी गूळ घेतलाय। फोडून असं चिरून गूळ घेतलाय। हे तूप आहे, हे मीठ, हे पाणी, एक वेलदोडे घेतले। हे बघा सोलून एक वेलदोडे घेतले। सुंठ घेतली आणि हे थोडंसं जायफळ घेतले। हे बघा मी खलबत्ता घेतलाय। याच्यामध्ये हे आपण बारीक करून घ्यायचंय। सुंठ, जायफळ आणि वेलची बारीक करून घ्यायचंय। हे बघा ही आपली पावडर करून झाली। आपण हे काढून घेऊया। हे बघा अशी पावडर झाली। बघा तर मी मिक्सरचं भांड घेतले। याच्यामध्ये हे तांदूळ टाकणार आहे आणि हे तांदूळ आपण बारीक करून घेणार आहे। रवाळ बारीक करून घ्यायचंय, जास्त ही पिठी करायची नाही, रवाळ बारीक करून घ्यायचे। आपण बघूया किती बारीक झाले। हे बघा आपल्याला असंच हवंय। हे रवाळ आहे। हे बघा असं रवाळ हवंय। तर आपल्या बारीक करून झाले। बघा मी असं एक पातेलं घेतले। तर याच्यामध्ये या वाटीने मोजून आपण पाणी घालूया। तीन वाटे आपण पाणी घातले। या पाण्यामध्ये हा गूळ टाकायचा आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय। हे बघा थोडंसं मीठ टाकायचंय, जास्त नाही टाकायचं। आणि आता आपण हे गॅस चालू करून गॅसवर ठेवणार आहे। आपल्याला पाक वगैरे करायचा नाही, फक्त हा गूळ विरघळून घ्यायचा आहे। आपण आता गॅसवर गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि त्याच्यावरती हे गूळ आणि पाणी घातलेलं पातेलं ठेवायचं आहे। आपण याच्यामध्येच मीठ हे टाकलेलं आहे। तर याचं फक्त आपल्याला पाणी करून घ्यायचंय, गूळ विरघळून घ्यायचंय, आपल्याला पाक वगैरे करायचं नाही। हे बघा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। हे बघा तर आता आपण ही उतरून खाली ठेवूया, असं साईडला ठेवूया। तर याच्यावरती आपण कढई ठेवायची। हे बघा कढई ठेवायची आणि कढई गरम होऊ द्यायची। पहिल्यांदा गॅस थोडासा मोठा ठेवायचा कढई गरम होईपर्यंत। याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचंय। गॅस आपण बारीक करणार आहे। लो टू मीडियम वर आपण जे तांदळाची पिठी केलेली आहे, रवाळ आपण जे मिक्सरनं काढले याच्यामध्ये घालायचंय आणि मंद गॅसवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय। खमंग असा वास येईपर्यंत हे भाजून घ्यायचंय आपल्याला। गॅस अजिबात मोठा करू नका, हे मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचंय। हे बघा मस्त असं खमंग भाजले। हे बघा आपण लो टू मीडियम वरच हे भाजतोय। मस्त असा वास यायला लागलाय, हे भाजले व्यवस्थित। तर याच्यामध्ये अजून 1 चमचा आपण तूप घालूया। हे बघा 1 चमचा तूप घातले। हे अजून मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी घालणार आहोत। बघा
आपण केलेलं तेवढं सर्व गुळाचं पाणी घातले. अजून याला शिजायला वेळ लागेल. याच्यामध्ये जे आपण किसलेलं नारळ आहे तोही नारळ घालायचा आहे आणि याच्यामध्येच आपण जे वेलदोडे वेलदोडे आणि जायफळ त्याची पावडर करून घेतलेली आहे ती घालायची. सुंठ, वेलदोडे आणि जायफळची. आता आपण गॅस मध्यम करूया, मध्यम आचवर. आणि याच्यावरती झाकण ठेवायचंय. एक 5 मिनिट याच्यावरती असं झाकण ठेवायचंय आणि गॅस मध्यम ठेवायचंय. जास्त मोठाही ठेवायचा नाही आणि छोटाही ठेवायचा नाही. 5 ते 6 मिनिट आपण असंच ठेवूया मध्यम गॅसवर. 5 मिनिट झालेत, आपण बघूया. हे बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, अजून थोडंसं आपण हे वाफवून घेणार आहे. हे बघा, मस्त अशी आपली हे खांडवी तयार झाली. आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटाला तेल लावून घ्यायचंय. बघा, असं तेल लावून घेतले आणि हे गरम गरम आहे तोपर्यंत या ताटामध्ये आपण काढून घेऊया. बघा, या ताटामध्ये आपण असं काढून घेऊया. आणि लगेच असे वाटीने किंवा पेल्याने असं पसरवून घ्यायचं एकसारखं. सर्व बाजूने एकसारखं पसरवून घ्यायचंय. असं करून घ्यायचं आणि हे थंड व्हायला ठेवून द्यायचंय. थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि मग ह्याच्या वड्या पाडायच्या. बघा, थोडंसं असं कोमट झाले तर आपण याच्यात वड्या पाडून घेऊया. तुम्हाला जशा हवेत तशा आकारामध्ये द्या. जशा तुम्हाला आवडतील तशा तुम्ही वड्या पाडा. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे. खायला ही खूप टेस्टी लागतो आणि हा नैवेद्य म्हणून खांडवी हा पदार्थ केला जातो. नागपंचमी विशेष हा खांडवी पदार्थ नैवेद्यासाठी केला जातो आणि खायलाही खूप छान लागतो. प्रत्येकाकडची वेगवेगळी पदार्थ करण्याची पद्धत वेगवेगळी असते. महाराष्ट्रामध्ये उकड करंज्या केल्या जातात, उकड कानवले, लाया. तर कोकणामध्ये अशी खांडवी बनवली जाते. बघूया आपण काढून. अजून हे थंड झालेलं नाही, ओलसर आहे. फक्त अशा वड्या पाडून ठेवा आणि थंड झाल्यावरच उचला. कोमट आहे अजून. व्यवस्थित सेट झालं की मग वडे छान निघतात. हे बघा किती छान झालेत आपले खांडव्या. ह्याला अलगद असं काढून घ्यावं लागतं. हे बघा, थंड झालं की ही बरोबर छान अशी वडी निघते. गरम आहे तोपर्यंत उचललं तर याची वडी अजिबात निघत नाही, ही तुटते. मस्त अशी आपली खांडवी झाली. हे बघा, नागपंचमी विशेष ही खांडवी आहे. ह्याचा नैवेद्य असतो. तर आपल्याला ह्याच्यावरती काही काजू, बदाम, खोबरं, ओला नारळ, काय आपल्याला जे टाकू वाटेल त्यांनी टाकून सजवायचं.
एकदम छान अशी होते बघा, एकदम मस्त अशी ही खांडवी झाली. ही खांडवी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.